टाकेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विना नोटीस पालक मेळावा। गोपनीय पालक मेळाव्याला स्थानिक राजकीय गावगुंडांचा आशीर्वाद। मेळाव्यात शालेय व्यवस्थापन समिती गठीत। बहुतांश पालकवर्गाला पालक मेळाव्यासंदर्भात माहिती नसल्याने 90% पालकांची अनुपस्थिती। रीतसर नोटीस देऊन पुन्हा पालक मेळावा घेण्याची पालकांची मागणी। इगतपुरी तालुक्यातील सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या टाकेत येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान पालक मेळावा घेण्यात आला। या पालक मेळाव्याला शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार 90% विद्यार्थ्यांचे पालक अनुपस्थित होते। तरी देखील हा पालक मेळावा गावातील राजकीय लोकांच्या दबावशाहीला बळी पडत नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आला। या पालक मेळाव्यासंदर्भात एक दिवस अगोदर शाळेचे प्राचार्य एस पाटील यांच्या सूचनेनुसार शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त तोंडी सूचना देण्यात आली होती। मात्र शाळेकडून एकही विद्यार्थ्याला पालक मेळाव्याची रीतसर नोटीस देण्यात आली नसल्याने सर्वत्र पालकवर्गांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। दरम्यान अनुदानित शाळा असताना विद्यार्थ्यांकडून आवाजवी बेकायदेशीररित्या शालेय प्रवेश फी घेतल्या जाते। शाळा सुटल्यावर बस वेळेवर उपलब्ध नसते। याबाबतच्या समस्या, शाळेतील शिक्षण व्यवस्थापन, पोषण आहार व्यवस्थापन अशा अनेक समस्यांबाबत पालकवर्गाला शिक्षक व पाल्यासमोर चर्चा करायची होती। मात्र अचानक शाळेने एक दिवस तोंडी सांगून दुसऱ्या दिवशी मोजक्याच पालकांमध्ये टाकेत गावातील राजकीय गावगुंडांच्या उपस्थितीत पालक मेळावा घेऊन टाकला व यात शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य निवड करण्यात आली। या समितीत निवड केलेले जवळपास सर्व सदस्य हे टाकेत गावातील कार्यकाळ संपलेले स्वयंघोषित झेरॉक्स सरपंच व उपसरपंच यांच्या गटाचे असल्याने शाळेतील पालक मेळावा हा राजकीय गावगुंडांचा होता की काय असा प्रश्न इतरत्र अनुपस्थित पालक वर्गासमोर पडला आहे। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत एकूण 20 तुकड्या आहेत आणि या 20 तुकड्यांमधून 12 सदस्य निवड करायचे होते। यात टाकेत ग्रामपंचायत व प्रशासक असल्याने अध्यक्ष उपाध्यक्षपद राखीव जागा म्हणून रिक्त ठेवण्यात आले। शाळेत धामणगाव, अडसरे, भरवीर, भंडारदरा, वाडी, टाकेत खुर्द, वासाळी, सोनोशी, मायदरा, शिरेवाडी, बुद्रुक, रशिदिवेखेड, परदेशवाडी, आधरवड, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, गंभीरवाडी, अडसरे खुर्द, बांबडेवाडी, घोडेवाडी अशा जवळपास 20 ग्रामपंचायत व 40 वस्त्यांमधून विद्यार्थी येत असतात। या शालेय समितीत 12 सदस्य निवडीमध्ये 6 महिला राखीव सदस्य आहेत तर काही सदस्य शिक्षकांमधून घ्यायचे आहेत। अशा नियमावलीनुसार प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, वाडी, वस्तीमधून किमान एक सदस्य निवड करत ही समिती बनवली जाते। मात्र असे न होता परस्पर मनमानी पद्धतीने पालक मेळाव्यात शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीवर एकाच ग्रामपंचायत हद्दीतील एकाच राजकीय गटाच्या पालकांची निवड करण्यात आल्याने टाकेत व परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या समितीत कोणतीही राजकीय व्यक्तीचा समावेश नसावा व प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्यांमधून एक सदस्य निवड करण्यात यावी यासाठी हा अचानक घेतलेला पालक मेळावा व या मेळाव्यात निवड करण्यात आलेली समिती बरखास्त करून नव्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना किमान 2 दिवस अगोदर रीतसर लेखी नोटीस देऊन पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे व सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना पालक मेळाव्याला विद्यार्थ्यांसह अनिवार्य करावे व या पालक मेळाव्यात मतदान घेऊन किंवा लकी ड्रॉ काढत शांततेत समिती सदस्य निवड करण्यात यावी। या पालक मेळाव्याला शिक्षक, पालक यांनाच अधिकार असल्याने कोणत्याही स्थानिक अथवा राजकीय लोकांना बोलवण्यात येऊ नये अशी मागणी टाकेत व परिसरातील पालकांनी शाळेकडे केली आहे। हा असा अचानक घेतलेला पालक मेळावा योग्य आहे का? राजकीय पालक मेळावा मला मान्य नाही। अजून कित्येक विद्यार्थी प्रवेश शाळेतच आलेले नाही। किमान 2 दिवस अगोदर पालकांना पालक मेळाव्याची माहिती अपेक्षित होती। पाऊस पडत असताना बुधवारच्याच दिवशी अचानक घेतलेला पालक मेळावा मला तरी मान्य नाही असे मत पालक म्हणून उपस्थित असलेले बाळू परदेशी व मनोज जोशी यांनी यावेळी व्यक्त केले। केवळ राजकीय गावगुंडांच्या वरदहस्ताला बळी पडून शाळेचे प्राचार्य शाळेचा निर्णय घेत असतील तर हे लोकशाही देशात हुकुमशाही पद्धतीने केलेला कारभार आहे। या शाळेत आजपर्यंत पोषण आहारात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिक ग्रामस्थ पालकांचा आरोप आहे। केवळ आम्ही नियमानुसार पालक मेळावा घेतला असे दाखवायचे, मात्र खरा पालक मेळावा हा फक्त आणि फक्त बोगस पोषण आहार घोटाळा करणाऱ्या स्थानिक गावगुंडांच्या स्वार्थासाठी शालेय समिती निवड करण्यासाठी तात्काळ घेण्यात आला। यात टाकेत गावचे कार्यकाळ संपलेले उपसरपंच रामचंद्र परदेशी व झेरॉक्स सरपंच रतन बांबळे यांचा शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीशी काहीही एक संबंध नसताना सुद्धा त्यांना या पालक मेळाव्याला बोलवण्यात आले व त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय समितीत त्यांच्या गटातील पालकांची नावे घेऊन त्यांचीच मनमानी पद्धतीने निवड करण्यात आली।
आणि हा पालक मेळावा नसून फक्त पोषण आहार घोटाळ्यासाठी राजकीय समितीची निवड करण्यासाठी घेण्यात आलेली अतितत्काळ बनाव मीटिंग होती, असे उपस्थित पालकांनी मत व्यक्त केले व या पालक मेळाव्याला मोजकेच त्यांच्याच गटाचे पालक उपस्थित होते. अगोदरच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीत देखील केवळ पोषण आहार घोटाळ्यासाठी येथील राजकीय गावगुंडांचेच प्रतिनिधी असल्याने आजपर्यंत या ठिकाणी लोकशाहीऐवजी हुकुमशाही, गुंडाराज शासन चालत आले आहे. यात एकही वाडी वस्त्यांमधील गरीब पालक वर्गाचा समावेश नाही. तरी शाळेने त्वरित पालक मेळाव्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा या शाळेच्या मनमानीच्या विरोधात शालेय शिक्षण मंत्री महोदय व संबंधित शालेय शिक्षण प्रशासन अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन आम्ही न्याय मागू, असे मत सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह राम शिंदे, इगतपुरी.